नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठाण्यात देहव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, महिला एजंट अटकेत. ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरात देह व्यवसायासाठी तरुणींचा पुरवठा करणाऱ्या कथित महिला एजंटला ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेनं कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत 4 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखरण रोड क्रमांक 1 येथील तुळशीधाम परिसरात आयबीस हॉटेल जवळ देह व्यवसायासाठी ग्राहकांना तरुणी पुरवण्यासाठी एक महिला एजंट येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ठाणे शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेनं सापळा रचत बनावट ग्राहक आणि पंचांच्या मदतीनं कारवाई केली. यावेळी एका महिला एजंटला ताब्यात घेत 4 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित महिला एजंट जयपूर, चेन्नई, गुजरात, गोवा, लोणावळा, मुंबई आणि ठाणे शहरात ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून देह व्यवसायाचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणात एका महिला एजंटला अटक करण्यात आली असून आणखी एक महिला एजंट वॉन्टेड असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तिचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पीटी ॲक्ट अंतर्गत विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुटका करण्यात आलेल्या 4 पीडित तरुणींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.